नमस्कार मित्रांनो, राज्यस्तरीय समितीने आदेश दिल्यानंतर अखेर शेतकऱ्यांना 336 कोटी रुपयाचं पीक विम्याचं वाटप करण्याचा आदेश राज्यस्तरीय समितीने काढल्यानंतर अखेर शेतकरी मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्यांनीही आता विमा कंपनीला दणका दिलेला आहे. कारण विमा कंपनीनं तात्काळ शेतकऱ्यांना 336 कोटी रुपयाचं वाटप करण्याचा आदेश काढलेला आहे. नेमका आदेश काय आहे तो आपण पाहूया शेतकरी मित्रांनो. पूर्ण आदेश पहा. लवकरात लवकर आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. विषय आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या निर्णयानुसार तात्काळ विमा भरपाई अदा करण्याबाबत. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळण्यात येते की प्रधानमंत्री पीक योजना खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन पिकासाठी एकूण 504 पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी आपल्या कंपनीमार्फत 368 प्रयोगावर आक्षेप नोंदवण्यात आले होते. सदर आक्षेपाबाबत जिल्हास्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत सविस्तर सुनावणी घेण्यात आली होती. त्यामध्ये 368 पैकी 149 आक्षेप विहित मुदतीत सादर केल्यामुळं नामंजूर करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित 217 प्रयोगापैकी 17 प्रयोग रद्द करून 200 आक्षेप फेटाळण्यात आले होते. सदर निर्णयास राज्यस्तरीय आढावा समितीने सुकाणू समितीचा निर्णय कायम ठेवला होता. तथापि आपल्या कंपनीमार्फत सदर निर्णयाविरुद्ध राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील करण्यात आले होते. त्या अनुषंगाने दिनांक 14 एप्रिल 2026 राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. संदर्भ क्रमांक 3 अन्वये समितीच्या निर्णयाचे प्राप्त आदेशानुसार समितीने स्पष्टपणे नमूद केले आहे की ICC लोंबार्ड कंपनीने उपस्थित केलेला वाद कोणत्याही तथ्यात्मक कायदेशीर आधाराविना असून तो ग्राह्य धरण्यास पात्र नाही. परिणामी जिल्हास्तरीय समितीचा दिनांक 22/12/2025 निर्णय यथावत कायम ठेवण्यात आलेला आहे व आपल्या कंपनीचे अपील नामंजूर करण्यात आलेला आहे. तसेच राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने आपल्या कंपनीस कृषी आयुक्तालय व एसटेक यांनी उपलब्ध करून दिलेल्या उत्पादन यील्ड बेस आकडेवारीनुसार तात्काळ कारवाई करून सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा द्यावे निकाली काढण्याचे आदेश स्पष्ट करण्यात दिलेले आहेत. तरी राज्यस्तरीय समितीच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईची रक्कम कोणताही विलंब न करता अदा करण्यात यावी. सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास अथवा आदेशाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ विलंब झाल्यास त्यास आपल्या कंपनीची जाणीवपूर्वक निष्काळजीपणा व आदेशाचे उल्लंघन समजण्यात येईल व त्यावर सर्वस्वी जबाबदारी आपल्या कंपनीवर निश्चित करून प्रचलित नियम अटीनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असा आदेश माननीय जिल्हाधिकारी किरण गुजर, धाराशिव. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खूप दिवसापासूनची प्रतीक्षा लवकरच शेतकऱ्यांची संपणार आहे. राज्यस्तरीय समितीने आदेश दिल्यानंतर आता ICI लोंबार्ड या कंपनीस जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांनी आदेश काढलेला आहे की तात्काळ शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करा. 336 कोटी रुपये हे 4 लाख शेतकऱ्यांना वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मिळणार आहे. लवकरच क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू होऊन शेतकऱ्यांना रक्कम दिसायला सुरुवात होईल व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा वाटपालाही सुरुवात होईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.